The Goa Pradesh Mahila Congress has sought debate on the Women's Reservation Bill. Mahila Congress President Pratiksha Khalap said that while the Women Reservation Bill is needed, it must follow proper procedure. She stressed that there has been no discussion or debate and called for public consultation. She added that census should be completed first, followed by delimitation, warning that proceeding without this could harm democracy and a federal structure. पहिली म्हणजे प्रश्न परत म्हाका विचारूंक कसो दिसता चीफ मिनिस्टराक खंयचे इक्वल रायट्स तुम्ही दिला विमेनाक दाखोवचे तेंच्यांनी इक्वल रायट्स दिला म्हणपाक अशें कितें केला सरकारान आमी पळयता डे इन डे आउट महिलांचेर कशे अत्याचार जातात कितें घडटा आयच्या दिसान हांगा कसली तेंची प्रोविजनां आसा महिलांक सक्षमीकरण करपाक फक्त पॉलिटिकल गिमिक म्हणून असले तुम्ही बिलांची नावां काढता ते बी लास्ट मिनिट विदाउट एनी डिस्कशन जर इतलेच तेंच्यांनी महिलांक फुडें काडला आनी इक्वल संधी दिला जाल्यार आयज भाजपाच्या लिस्टान 33 आमदाराच्या कॅबिनेटान 3 महिला आमदार आसात तितुल्ले एकूय महिला कित्याक अजून पर्यंत मिनिस्ट्री दिवंक ना जर महिलांक खंयच्या तेंच्यांनी इतले रिप्रेझेंटेशन दिला आणि म्हणतात ते की इक्वल ऑपॉर्च्युनिटी दिला जाल्यार आयज खऱ्या अर्थान भाजपान बसलेली महिला आमदाराक मिनिस्ट्री दिवपाक जाय आसलेली ती तेंच्यांनी दिवंक ना सो म्हाका जे सीएम स्टेटमेंट करता पळय ती असली स्टेटमेंटां खूब केल्लेले आसा सीएमान पयलीं आणि हे कितें उडवा उडवीची बेश्टी स्टेटमेंट करप आणि पॉलिटिकल इलेक्शन एजेंडाचेर ब्राउनी पॉइंट्स मेळोवपाक फक्त तेंचे स्टेटमेंट आसा तितून कांयच तथ्य ना महिलांक सक्षमीकरण करपाक तेंच्यांनी कितले आयज महिलेंचे मुद्दे हाताळलेले आसा आयज आख्खो गोंय पेटून उठलेलो आसा कितले प्रोटेस्ट चालू आसात गोंयभर पळय चिंबेल गांवांत जालो युनिटी मॉलाचो प्रोटेस्ट सरवण गांवांत मये कारापूर थंय चालू आसा लोधा प्रोजेक्टाच्या विरुद्ध प्रोटेस्ट सावड्डे गांवांत जालो बंधाराच्या मिराबाग तेजे प्रोटेस्ट फोर फ्रंटान कोण असली ह्या सगळ्या आंदोलनात महिला विमन रिझर्वेशनाचो न्हू विमन रिझर्वेशन जे आसा 33% ते लागू जावपूच जाय ते काळाची गरज हे बिल आसा आणि ह्यातून जशे परत पंचायतीचेर आणि आमी काउन्सिलांचेर महिला लिडर्स पळयतात तशेंच पुढे विधानसभेन आणि लोकसभेनूय महिला लिडर्स सगळ्याकडे दिसूंक जाय सो हेजेर खंयचोच डिबेट ना की बाबा हो बिल पास करूंक जायना आणि आमकां तो नाका अशें ना तुमकां पयलींच ते क्लियरली सांगतात सो आयज टॉपिक जो आसा तो डिलिमिटेशनाचेर सडनली अशें सरकारान कित्याक डिसायड केलें की सेन्सस जावचें न्हू आतां डिलिमिटेशन कितें डिलिमिटेशन म्हणजे प्रोसेस जितून एक बाउंड्रीज डिसायड जाता ह्या विधानसभाची हांगसून हांगा पर्यंत बाउंड्री आसतली दुसऱ्या लोकसभेची हांगसून हांगा पर्यंत बाउंड्री आसतली अशें जेन्ना डिसिजन जाता ते सेन्ससाचेर जाता फाटलो सेन्सस 2011 जाल्लेलो जेन्ना तो काँग्रेस पक्षान घडोवन हाडलेलो आतां करंट सेन्सस घडून नासतना सुरवात केल्ली आसा सेन्सस करपाक तेंचे सेन्सस करणाचे डिलिमिटेशनचे जे कमिशनर आसा तेंच्यांनी सांगला की डिजिटल सेन्सस केला आणि 2027 पर्यंत तो कंप्लीट जातलो जानेवारी तर अशें आसतना 2027 सेन्सस कंप्लीट जालो काय डिलिमिटेशन करपाचे ते डिस्कशनाक आणि डिबेटाक एक वर्सभर दवरपाचे आणि तशें ते बिल 2029च्या इलेक्शनाक पास जावंक जाय आज आमचे महिला प्रेसिडेंट गोवा स्टेटाचे त्यांनी हो मुद्दो डिलिमिटेशनाचो रिझर्वेशनाचो महिला आरक्षणाचो बरे भशेन सगळ्यांक समजयलो मांडले म्हणून त्यांचे देव बरे करूं आणि मौली दगामा आमचे बरोबर रावले म्हणून तुमचे देव बरे करूं Like, subscribe and get notified.